आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। बालाजी देडगाव शिवारातून जाणाऱ्या पाथर्डी कॅनॉलमध्ये एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। शनिवारी 6 जून रोजी स्थानिक नागरिकांना कॅनॉलच्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसून आला। आई होण्याचा सुंदर प्रवास सुरक्षित हातांमध्ये, तज्ञ डॉक्टर्स, आधुनिक सुविधा आणि मनापासून काळजी। तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी विश्वासार्ह साथ, गायनिवर्स वुमेन्स हॉस्पिटल, नेवासा फाटा। संपर्क क्रमांक 7276109901। याबाबतची माहिती तातडीने सरपंच चंद्रकांत मुंगसे यांनी पोलीस प्रशासनाला दिली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह कॅनॉल बाहेर काढला। प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्तीचे वय अंदाजे 30 ते 35 वर्ष असून त्यांच्या अंगात शर्ट नसून रंगीत पॅन्ट परिधान केलेली आहे। मृतदेह काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख अद्याप पटलेली नाही। दरम्यान संबंधित व्यक्तीचा मृत्यू पाण्यात बुडाल्याने झाला की यामागे अन्य काही कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। या प्रकरणी कुकाना पोलीस चौकीचे हेड कॉन्स्टेबल शहाजी आंधळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल डमाले, हरिभाऊ दाहितडक, वाल्मिक वाघ आणि बबलू चव्हाण यांनी पंचासमक्ष पंचनामा करून नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असून या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास तात्काळ नेवासा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या घटनेमुळे बालाजी देडगाव आणि परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।